परीक्षित जयदीपच्या रूमवर एकटाच बसला होता. जयदीप म्हणजे पहिल्या जन्मातील उदय. परीक्षितला बसून बसून बोर झाले होते. जयदीप रूमवर आला आणि त्याने परीक्षितला सोबत घेतले. दोघेही गावात फिरण्यासाठी निघाले. जयदीप परीक्षितला म्हणाला, अबे तू जरा चांगला सांभाळून राहा या गावात. रिकाम्या पोरींना त्रास देऊ नकोस. हे गाव आहे, आपलं शहर नाही. परीक्षित त्यावर उत्तरला, हो समजले मला. तू पण का साधा आहेस का? पटवली ना पोरगी याच गावची? जयदीप लाजून म्हणाला, ते सोड. आज आपल्याला एका माणसाला भेटायला जायचे आहे. तुझा विश्वास बसणार नाही, कारण तू भावा नास्तिक आहेस ना. परीक्षित म्हणाला, म्हणजे आपण अशा कोणत्या माणसाला भेटायला चाललो? तू चल फक्त. जयदीप त्याला ओढून म्हणाला. दोघेही गावाच्या बाहेर चालले होते. दुपारची वेळ होती. चालून चालून दोघेही दमले होते. त्यांना एक डोंगर दिसू लागला. जयदीपला आनंद होत होता, कारण त्याला त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे कळणार होती. तो आणि परीक्षित त्या डोंगरावर चढू लागले. त्या डोंगराच्या टोकावर गेल्यावर एक पिंपळाचे झाड दिसले. त्या झाडावर बरेच कावळे बसले होते. त्या झाडाखाली एक काळा झबला घातलेला म्हातारा बसला होता. जयदीप त्याच्याजवळ गेला. बाबाजी नमस्कार, मी उदय. जयदीप वाकून त्या म्हाताऱ्याला म्हणाला. पण परीक्षित मात्र तसाच उभा होता. त्याला हा मूर्खपणा वाटत होता. जय भवानी, आलास तू? मला सांगायची गरज नाही तू कशासाठी आलास, पण या नास्तिकाला कशाला सोबत आणलेस? तो म्हातारा परीक्षितकडे रागाने पाहून म्हणाला. हे दोघेही चकित झाले, कारण परीक्षित नास्तिक आहे. देव, भूत, काळी जादू व धार्मिक संस्कार यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. त्या म्हाताऱ्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. पूर्ण कपाळावर भस्म लावलेले होते. लांब पांढरी शुभ्र दाढी. तो एखादा मांत्रिक भासत होता. जयदीप नम्रतेने म्हणाला, बाबा माफ करा. याला एकटे बसून बसून बोर होत होते, म्हणून मी याला सोबत आणले. तो म्हातारा प्रश्नार्थक नजरेने जयदीपकडे बघून म्हणाला. जयदीप. जयदीप परीक्षितला खुणावत होता. हात जोड, अरे हात जोड. पण परीक्षित तसाच उभा होता. म्हातारा आपल्या कर्कश आवाजात म्हणाला, जर तुला थांबायचे नसेल तर तू जाऊ शकतो इथून. या माऊलीच्या जागेत तुझी काही गरज नाही. जयदीप गोंधळात म्हणाला, माफ करा बाबा, याला माफ करा. तो पहिल्यापासून नास्तिक आहे. त्या म्हाताऱ्याचे नाव माऊली होते. तो म्हातारा मोठ्याने म्हणाला, या गावचा विनाश अटळ आहे आणि या नास्तिकाने या गावात येऊन गलती केली. हा सुद्धा मरणार, तू सुद्धा आणि मी सुद्धा. हे गाव काही दिवसांनी एका स्मशानासारखे होणार. काय म्हणता बाबा? जयदीप घाबरून विचारू लागला. होय, त्याची सेना वाढत चालली आहे. तो स्वतःला देवापेक्षा महान समजतो. सैतानी शक्तीचा अधिकारी, रक्ताची चटक असलेला भयानक असा सैतान. म्हातारा जयदीपला सांगत होता. कोण बाबाजी? जयदीपने पुन्हा प्रश्न विचारला. ज्याने तुझ्या आणि तुझ्या प्रेयसीवर 2दा हल्ला केला. त्याची शक्ती वाढत आहे. गावातील एका रात्रीला 2-3 शिकार त्याच्या अधीन होत आहे. तो म्हातारा जयदीपला सांगत होता. म्हणजे तो सैतान आहे की भूत? जयदीप माऊलीला विचारत होता. तो भूतापेक्षाही भयानक आहे. भूते तर मी कैद करतो. हे बघ, हे पिंपळाचे झाड. याला मोठे टोकदार खिळे ठोकलेले आहेत. त्यामध्ये त्या गावातील भूते चकवे कैद आहेत. माऊली जयदीपला ते खिळे दाखवत होता. खरंच त्या झाडाला टोकदार खिळे ठोकलेले होते. जयदीप म्हणाला, मग तुम्ही का नाही कैद करत त्या सैतानाला? तो माऊली नाराज होऊन म्हणाला, त्याचा अंत जर माझ्या हाताने काळाने लिहिला असता तर त्याला केव्हाच मी कैद केले असते. पण ते माझ्या हाताबाहेरचं आहे. मग आता पर्याय काय आहे? तेवढ्यात परीक्षित जयदीपला टोचून बोलला. आता एकच पर्याय आहे. आपण इथून जाणार. हा म्हातारा काहीच्या काही फेकत आहे आणि तू ऐकत आहे. सगळा चुतियापा आहे हा. जयदीप परीक्षितवर ओरडला. तुला जर ऐकायचं नसेल तर नको ऐकू. दूर जाऊन उभा राहा. मला ऐकू दे. परीक्षित दूर जाऊन उभा राहिला. खिशातले सिगरेटचं पाकिट त्याने काढले आणि माचीस पेटवून एक सिगरेट पेटवली आणि मस्तपैकी झुरके मारत गावाच्या दिशेने पाहू लागला. मग बाबाजी, आता मी काय करू? कारण त्याच्या हल्ल्याचं उत्तर देण्याची माझी शक्ती नाही. कारण एकदा मी पूर्ण घायल झालो. अजूनही मी त्यातून सावरलो नाही. जयदीप चेहरा पाडून माऊलीला सांगत होता. आता सध्या तरी एकच पर्याय आहे. या 2 रुद्राक्षाच्या माळा घे.
तुझ्या आणि त्या नास्तिकाच्या गळ्यात घाल. ती माळ तुमचे रक्षण करेल, पण रात्री ही माळ अजिबात काढायची नाही. जर काढलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे. तो माऊली जयदीपच्या हातावर 2 माळा ठेवत म्हणाला. जयदीपने ती माळ निरखून बघितली. अरे, हीच ती माळ चित्राच्या गळ्यात बघितली होती, जिच्यामुळे आमचा जीव वाचला. जयदीप आनंदाने म्हणाला. पण ही माळ जर तुमच्याजवळ नसली तर 100% तुमचा खेळ तिथेच खल्लास म्हणून समजा. माऊली त्याला समजावत म्हणाला. नाही बाबा, मी आणि माझा मित्र ही माळ नक्कीच गळ्यात ठेवू. मी समजावेल त्याला. जयदीप माऊलीला पटवून देत होता. माऊलीचा निरोप घेऊन दोघेही गावाच्या दिशेने निघाले. जेव्हा ते दोघे रूमच्या जवळ गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण रूमच्या बाहेर संध्या आली होती. जयदीपच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती आणि परीक्षितच्या चेहऱ्यावर आनंद. संध्या धावत परीक्षितकडे आली आणि त्याच्या मिठीत पडली. परीक्षित तिला म्हणाला, लव्ह यू जान, माझ्यासाठी तू इथवर आलीस. तुला बराच पत्ता सापडला. अरे, पत्त्याचं काय, डॉक्टर साहेबांचं नाव सांगितलं तर मला हे घर दाखवलं. हाय उदय, कसा आहेस? संध्या जयदीपच्या हातात हात देऊन म्हणाली. संध्या म्हणजे दिसायला एकदम फटाकडी होती. एक मॉडेलसारखी ती राहायची. बाप गडगंज श्रीमंत, पण तिचे कपडे म्हणजे फक्त गुडघ्यापर्यंत. आणि ती म्हणजे परीक्षित रावांची गर्लफ्रेंड. जयदीपला खऱ्या अर्थाने काळजी वाटत होती. तो काहीही न बोलता रूममध्ये गेला. संध्या परीक्षितला म्हणाली, उदय नाराज आहे का मी आले म्हणून? तसे काही नाही ग, त्याला दुसरंच टेन्शन आहे. आपल्याला फ्रेश नाही व्हायचं का? परीक्षित तिला म्हणाला. ओ शेट, प्रवासातून मी आले आहे काय, आणि आत्ताच तुझा वात्रटपणा चालणार नाही. एकच बाथरूम असणार आणि उदय पण सोबत आहे. जास्त उतावळ होऊ नको. संध्या त्याला हसत म्हणाली. संध्या आणि परीक्षित रूममध्ये गेले. संध्या फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. जयदीप चिंतेत पडला होता. परिस्थिती ही खूप बेताची झाली होती, कारण रूममध्ये एकच पलंग आणि हे झाले होते तिघे. मान्य आहे, मुलगा असता तर एक प्रॉब्लेम नसता, पण ही मुलगी आहे आणि ती सैतानी शक्ती जर परत आली तर? जयदीप संध्याचा जीव धोक्यात घालू शकत नव्हता. रात्र झाली होती. चित्रा डबे घेऊन आली होती. तिलाही कोणीतरी निरोप दिला असेलच की जयदीपकडे पाहुणे आले आहेत. सर्वांनी मिळून जेवण केलं. संध्याला जयदीपने चित्राची ओळख करून दिली. गप्पा झाल्यावर जयदीप संध्याला म्हणाला, संध्या, तू चित्राच्या घरी झोपायला जा, कारण इथे सुरक्षित नाही. तुला सगळं काही चित्रा सांगेल. परीक्षित जयदीपला म्हणाला, अरे यार, इतक्या दिवसांनी भेट झाली आहे आमची. आजच्या दिवस राहू दे ना, उद्यापासून जाईल ती. काही वेळाने चित्रा घरी निघून गेली. जयदीपसुद्धा रूमच्या बाहेर खुर्ची टाकून बसला. रूममध्ये फक्त आता संध्या आणि परीक्षित होता. रूममध्ये दोघेही एकमेकात सामील झाले होते. जयदीपने खिशातून एक माळ काढली आणि आपल्या गळ्यात घातली. आता रात्रीचे 10 वाजले होते. परीक्षित घामाघूम होऊन बाहेर आला होता. संध्या पलंगावर गाढ झोपली होती. परीक्षित आणि जयदीप रूमच्या बाहेर गप्पा मारत सिगरेटचे झुरके ओढत बसले होते. इकडे डोंगरावर माऊली झोपणार तेवढ्यात कुणीतरी माणूस त्याच्या जवळ येताना त्याला दिसला. माऊली त्याच्याकडे निरखून पाहू लागला. त्याला त्या व्यक्तीचे नवल वाटले, कारण तो माणूस जयदीप होता. हा पुन्हा रात्री एकटाच का आला म्हणून माऊली चकित झाला होता. पण तो नक्की जयदीप होता की आणखी दुसरा कोणी, याचा सुगावा मात्र अजूनही माऊलीला लागला नव्हता. माऊली हातात मशाल घेऊन त्याच्याकडे बघत होता आणि तो जयदीप माऊलीच्या समोर येऊन उभा राहिला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा व घंटा वाजवून इन्स्टंट नोटिफिकेशन मिळवा. अशाच भूतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. तुमच्याकडेही काही अशा भूतांच्या गोष्टी किंवा अनुभव असतील तर काजळ रातला पाठवा. ईमेल ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे.